सिया गोयल आणि केतन अग्रवालच्या सगळ्या कहाणीमध्ये एक प्रश्न राहून राहून छळतोय. तो म्हणजे केतनला शेवटच्या क्षणी तरी सियाचा खरा चेहरा कळला असेल की नाही. सिया केतनसोबत दगाबाजी करत होती, एकीकडे लग्नाचं नाटक करत होती आणि दुसरीकडे त्याच्या हत्येचा प्लॅन करत होती. हे सत्य आज सगळ्या जगाला कळलेलं आहे. पण हे केतनला समजलं असेल की नाही. लोहगडाच्या टोकावरून ज्यावेळी सियानं धक्का दिला, त्यावेळी त्याच्या मनामध्ये नेमकं काय चालू होतं? त्याला तो धक्का सियानं दिलेला आहे, हे मरता क्षणी तरी जाणवलं असेल की नाही? आणि त्या शेवटच्या 2-3 सेकंदामध्ये मग त्याला काय-काय गोष्टी आठवल्या असतील? त्याला बालीची ती आपली कॅन्सल झालेली ट्रिप आठवली असेल का? सियाचा उद्या बड्डे आहे, आपण तिच्या बड्डेसाठी प्लॅनिंग करतोय आणि सियानं हे नेमकं काय केलं? हा प्रश्न त्याला त्यावेळी पडला असेल की नाही? की हे न कळताच तो या जगातनं निघून गेला. कारण याच्या आधी 2-3 वेळा अशा पद्धतीचा अटेम्प्ट सियानं केलेला होता. पण तरी देखील साधी शंकासुद्धा केतन अग्रवालला या प्रकारामध्ये सियावरती आलेली नव्हती. एकदा नव्हे, 3-3दा हा प्लॅन तिनं केलेला होता आणि ज्यावेळी 30 मेला पहिल्यांदा लोहगडाच्या ट्रेकवरती तिनं केतनला धक्का दिलेला होता आणि तो सावरला. त्यावेळी साप आलेला आहे म्हणून हा धक्का दिला असं तिनं त्यावेळी बनाव रचलेला होता. केतनला एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना देखील जी शंका आलेली नव्हती, ती शेवटच्या क्षणी तरी आली असेल की नाही? तुम्हाला काय वाटतं? केतन हे सगळं गुपित जे आहे सियाचं, ते शेवटपर्यंत त्याला न कळताच या जगातनं निघून गेला असेल का? कारण काल जेव्हा सिया गोयलला घेऊन पुणे पोलिसांची एक टीम लोहगडाच्या त्या ट्रेकवरती पुन्हा गेलेली होती क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी. 10 दिवसांनी सिया गोयल पुन्हा त्याच लोहगडावरती होती आणि त्याच पद्धतीनं ती सगळा ट्रेक करत होती. फक्त फरक हा होता की यावेळी तिच्यासोबत चेतन नव्हता, ना केतन अग्रवाल होता. यावेळी पुणे पोलीस सोबत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या संपूर्ण कहाणीमध्ये हा पण आहे की केतनला तो शेवटचा धक्का नेमका दिला कुणी? चेतन चौधरीनं दिला की सियानं दिला? कारण चेतन चौधरीला ती या सगळ्या कहाणीमध्ये सोबत आपल्या ठेवत होती. ट्रेकवरती सुद्धा ती घेऊन गेलेली होती. चेतननं त्यावेळी हुडी परिधान केलेली होती आणि तो तिच्यासोबत होता. पण सोबत असला तरी शेवटचा धक्का केतनला देण्याचं धाडस नेमकं त्यावेळी केलं कोणी? चेतनच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की चेतन या सगळ्या प्रकारामध्ये तिच्यासोबत फक्त होता. त्यानं या सगळ्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग केलेला नाही आहे. आता काल जेव्हा क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी पुणे पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली होती, त्यावेळी फक्त सिया गोयल तिथं होती. चेतन चौधरीला तिथं नेण्यात आलं नव्हतं. कदाचित त्याला पुन्हा दुसऱ्या वेळी नेलं जाईल. काल रविवारचा दिवस होता. सकाळी 6:30 वाजता पुणे पोलिसांची टीम सिया गोयलला घेऊन, ज्याच्यामध्ये 2 महिला कॉन्स्टेबल पण होत्या, लोहगडाच्या त्या ट्रेकवरती गेले आणि तिथून ज्या पद्धतीनं त्या दिवशी 18 जूनच्या दिवशी सियानं प्रवास केलेला होता, ते कुठं थांबलेले होते, कुठल्या पॉईंटवरनं धक्का दिला, कसा धक्का दिला, हे सगळं पोलिसांनी रिक्रिएशन कालच्या दिवसभरामध्ये केलेलं आहे. केतनच्या वजनाचा, त्याच्या हाईटचाच एक डमी पुतळासुद्धा पोलिसांनी तयार केलेला होता आणि लोहगडाच्या 350 फूट उंचीवरनं सियाला त्यांनी पुन्हा त्या पुतळ्याला धक्का द्यायला सांगितलं. मला क्षणभरासाठी विचार आला की त्या पुतळ्याला धक्का देताना सियाच्या मनामध्ये काय विचार आला असेल? 10 दिवसांपूर्वी आपण असाच धक्का केतन अग्रवालला, 25 वर्षांच्या एका युवकाला दिला होता, जो आपल्यासोबत लग्नाचं स्वप्न बघत होता. हा विचार तरी तिच्या मनामध्ये आला असेल का? हा पुतळा जिवंत झाला आणि त्याच्यातनं केतननं जर आपल्याला प्रश्न विचारला तर काय? असा भीतीदायक प्रश्न तिच्या मनात आला असेल का? पण अर्थात इतके विचार जे आहे ते संवेदनशील पद्धतीनं आपण करतोय. ज्या 20 वर्षांच्या मुलीनं केतनसारख्या 25 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला, तिला हा प्रश्न त्यावेळी पडला असेल का? काल जेव्हा क्राईम सीन रिक्रिएट होत होता, 10 दिवसांपूर्वी आपण काय करत होतो आणि आज आपल्याला कुठल्या अवस्थेतनं जावं लागतंय, हा विचार सियाच्या मनात आला असेल का? आणि ज्या अर्थी पोलिसांनी काल सिया गोयललाच सोबत घेऊन हा क्राईम सीन रिक्रिएट केला, त्या अर्थी कदाचित
तो धक्का जो आहे केतन अग्रवालला तो सुद्धा सियानंच दिलेला असावा. अर्थात इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतीलच, पण ज्या अर्थी पहिल्यांदा सिया गोयलला घेऊन पोलिसांची ही टीम तिथं पोहोचली त्या अर्थी हा धक्का जो आहे तो सियानंच दिलेला असावा, चेतन केवळ तिच्यासोबत असावा, असं एकूण सगळ्या परिस्थितीवरनं तरी दिसतंय. आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सिया आणि चेतनला न्यायालयाने दिलेली होती. ती मुदत संपण्याच्या आधी पोलिसांना आवश्यक ते सगळे पुरावे गोळा करायचे होते. त्यामुळं साहजिक आहे की रविवारच्या दिवशी पहाटे लवकर उठून 6:30 वाजताच त्यांनी या ट्रेकला सुरुवात केलेली होती. सिया टी-शर्ट आणि जीन्सवरती तिथं होती. तिनं तोंडाला स्कार्फ पण गुंडाळलेला होता आणि ज्या क्षणी ही टीम लोहगडाच्या त्या पायथ्याशी आली, सगळा सीन रिक्रिएट करून, त्यावेळी तिथे मीडियाचे प्रतिनिधीसुद्धा होते. त्यांनी सियाला वारंवार प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला की केतनला तू का मारलं, पण तिच्याकडे अर्थातच या सगळ्याबद्दलचं काहीही उत्तर नव्हतं. आता ज्यावेळी ही पोलीस कोठडी संपते त्याचवेळी जे सियाचे वकील आहेत त्यांचंसुद्धा एक स्टेटमेंट समोर आलं आहे आणि ते असं म्हणत आहेत की या सगळ्यामध्ये कुठलाही पुरावा जो आहे तो पोलिसांच्याकडं नाही आहे. एका ॲक्सिडेंटला मर्डर दाखवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत आणि हे विधान जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं, सोनम रघुवंशी जिनं आपल्या नवऱ्याची, राजा रघुवंशीची नॉर्थ ईस्टला हनीमूनला जाऊन हत्या केली आपल्या प्रियकरासोबत आणि नंतर ती इंदोरला सापडली. ती 7 ते 8 महिन्यामध्ये जामिनावरती परत आलेली आहे. आता सिया गोयलच्या प्रकरणात नेमकं काय होणार? सिया गोयलचं कुटुंबसुद्धा श्रीमंत आहे. वकिलांनी त्या पद्धतीनं तयारी सुरू केलेली आहे आणि कुठल्याही तपासामध्ये, कुठल्याही केसमध्ये पोलिसांच्या समोरचा कबुलीनामा हा सबळ पुरावा ठरत नाही. तुम्हाला जोपर्यंत परिस्थितीजन्य पुरावे तयार करता येत नाहीत, तुम्हाला ती लिंक जोपर्यंत एस्टॅब्लिश करता येत नाही, तोपर्यंत तुमची केस जी आहे ती मजबूत नसते. उद्या सिया कदाचित म्हणेलही पोलीस तपासामध्ये माझ्यावरती दबाव होता, मला जबरदस्तीनं हे करायला सांगितलं कारण पोलिसांनी अशा पद्धतीनं मला प्रेशराईज केलं. आणि अर्थातच वकिलांची जर भाषा बघितली तर ते सगळं त्याच दिशेनं जाऊ शकतं आणि म्हणून कुठला तरी परिस्थितीजन्य पुरावा, काहीतरी लिंक एस्टॅब्लिश करणं या सगळ्यामध्ये. कारण बघा तुम्ही, लोहगडाच्या त्या ट्रेकवरनं ज्यावेळी सुरुवातीला बातमी आली तेव्हा अशीच होती की पाय घसरून एका युवकाचा मृत्यू. आता तो मृत्यू नाही आहे, ती हत्या आहे, हे पोलिसांना पुराव्यानिशी कोर्टात सिद्ध करायचं आहे आणि ते कसं सिद्ध करतात हे आपल्याला बघावं लागणार आहे. या संपूर्ण कहाणीच्या दरम्यान सियाचं एक स्टेटमेंट असं पण आलं की केतन अग्रवाल जो आहे त्याला टक्कल होतं आणि म्हणून मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. 20 वर्षांची मुलगी आहे आणि ती अशा पद्धतीचा विचार करते. बरं, केतननं आपल्याला टक्कल असल्याचं लपवलं होतं का? तर नाही. केतनच्या वडिलांनी पण हे सांगितलेलं आहे की याची कल्पना होती, पण तरीसुद्धा अशा पद्धतीचे स्टेटमेंट जे आहेत ते आता या सगळ्यामध्ये बाहेर येत आहेत. केतनच्या वडिलांनी काल शोकसभा ठेवलेली होती. मोठं कुटुंब आहे, त्यामुळे अर्थातच पुणे आणि परिसरातले बहुतांश मंडळी जे आहेत ते तिथं पोहोचताना दिसत होते आणि ही सगळी कहाणी जी आहे ती एक प्रकारे हाय प्रोफाईल मर्डरची कहाणी बनलेली आहे. चेतन चौधरीची लिंकसुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून समोर येते आहे. तो एक युवा क्रिकेटपटू होता, त्याला रणजी खेळायचं त्याचं स्वप्न होतं. एका क्रिकेट सामन्यासाठी सुद्धा सिया गोयल आणि चेतन चौधरी हे एकमेकांच्या सोबत एकत्रित ती मॅच पाहायला स्टेडियममध्ये गेलेले होते, असे सुद्धा व्हिज्युअल समोर येत आहेत. पण या सगळ्यामध्ये सिया गोयलचा जो सहभाग आहे, ज्या पद्धतीनं तिनं हे सगळं केलेलं आहे आणि याच्या आधी 3 वेळा तिनं हा प्रयत्न करूनसुद्धा अयशस्वी झालेला होता, हे पुराव्यानिशी पोलिसांना कोर्टात सिद्ध करावं लागणार आहे. ज्यावेळी पोलीस कोठडी संपते आहे, तिला आता पुन्हा अधिक तपासासाठी पोलीस कोठडी मिळते का हे आपल्याला लवकरच कळेल. पण या सगळ्यामध्ये ज्या केतनचा जीव गेलेला आहे, त्याच्या या संपूर्ण स्वप्नांचा जो चुराडा झालेला आहे, त्याची शिक्षा सिया गोयलला मिळणार का, हे आपल्याला कोर्टाच्या या सगळ्या सुनावणीच्या दरम्यानच कळेल. अजून एक घटना ही पण झाली आहे की महाराष्ट्र सरकारनं या सगळ्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे. आता उज्ज्वल निकम म्हटल्यानंतर त्या केसला
आपोआपच एक प्रसिद्धीचं वलय प्राप्त होतं. पण त्या वलयामध्ये मूळ केस आणि मूळ सगळ्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या हरवून जाऊ नयेत, एवढीच अपेक्षा आपण करूयात. क्राईम सीन रिक्रिएट करणं याच्यातनं अनेकदा पोलिसांना फार महत्त्वाचे धागेदोरे मिळतात. तो सगळा सीन जो आहे तो कोर्टामध्ये सादर करण्यासाठीच्या अधिक चांगल्या गोष्टी त्यांना सादर करता येतात. त्या दृष्टीने या सगळ्याचा फायदा होतोय का हे आपल्याला बघावं लागेल. पण खरोखर मी जो प्रश्न सुरुवातीला विचारला, केतनला मात्र हे सियाचं जे रहस्य आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत कळलं असेल का? हा प्रश्न मात्र राहून राहून छळतोय. तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं? आणि पोलिसांच्या तपासाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि या संपूर्ण प्रकरणातली कुठली गोष्ट तुम्हाला जास्त आश्चर्यकारक वाटली ते देखील कळवा. तुर्तास आपण इथं थांबूया. धन्यवाद.